नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण पाहूया. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आता भैरवी, जयंती आणि बाबा तिघेही त्याचे जे शो होणार आहे तिथे आलेले असतात. कसं काही सगळं अरेंजमेंट व्यवस्थित आहे का सगळं काही देखरेख करायला तिघेही आलेले असतात. जो मॅनेजमेंट असतो तो म्हणतो की मॅम सगळा हाऊसफुल शो होणार आहे आणि मी तयारी अगदी बेस्ट केली आहे, एक नंबर. भैरवी म्हणते मला तशीच हवी आहे, एक नंबर अशी तयारी. ते आता मध्येच बोलायला लागते, तुम्हाला माहिती का हा शो कोणामुळे हाऊसफुल झालाय? सगळी मेहनत आहे ना मी. आणि पटकन जयंतीकडे बघते, भैरवीकडे बघते जयंती आणि गप्प बसते. असा सेट उभारलेला असतो की कधी कोणासाठी उभारला नसेल असा तारासाठी सेट उभारलेला असतो, अगदी मोठा आणि भव्य दिव्य. तर बाबा म्हणतात ताराचा आवाज इतका स्पेशल आहे म्हटल्यावर शो सुद्धा स्पेशल पाहिजे आणि सगळं डेकोरेशन सगळी तयारी सुद्धा स्पेशल पाहिजे. बरोबर आहे ना भैरवीजी? रवी म्हणते थँक्यू, खूप छान आणि भव्य दिव्य असा सेटअप केलाय, खरंच मला आवडलाय, खूप सुंदर. रवी म्हणते स्टेज वगैरे एकदम छान आहे पण बॅक स्टेजला एकदा फेरफटका मारून येतो, काही टेक्निकल इश्यू वगैरे नको व्हायला. आमच्या पद्धतीने सगळं अरेंज आहे का ते बघून येतो. चला मॅम, मी तुम्हाला सगळा सेट दाखवतो, तुम्हाला काय हवं नको ते चेंजेस सुद्धा आपल्याला करता येईल. भैरवी सगळीकडे फिरत असते, तिला काय हवं नको, व्यवस्थित आहे का अरेंजमेंट, सगळं काही स्वतः बघत असते. जयंती भैरवी पूर्ण स्टेजला फेरफटका मारतात आणि सगळं काही छान असतं. पण एकच अडचण असते त्यांच्यासाठी. जयंती म्हणते माई आता मला भीती वाटायला लागलीये, स्टेजच्या कुठेच एक पण जागा नाहीये की आपण सावलीला लपवू शकतोय. आता सावलीला लपवून गायला कसं लावायचं? रवी म्हणते हो ना ग जयंती, सगळी अरेंजमेंट परफेक्ट आहे पण तेवढ्यासाठी आता सगळं घोळ होणार आहे बघ. आता तोच विचार करतेय ग, सगळं काही छान आहे पण आता करायचं काय? करावं तर लागणार आहे ना जयंती काहीतरी. जयंती म्हणते हो ना माई, आता काय करायचं? त्या जर कुणी गाताने बघितलं तर संशय येणार नाही का माई? मग कसं अरेंजमेंट करायची तुम्हीच सांगा, आता मला तर काही सुचत नाहीये. रवी म्हणते नाही कोणाला शंका येणार, कुठेतरी असा आडोसा शोधू आणि हे 2 पडदे लावूया. पडद्याच्या मागे कोण जायला लागलंय? मग काय सगळं काही छान होऊन जाणार. जयंती म्हणते माई कसं शक्य आहे, कसं करणार आहे? माई म्हणते जयंती कसं करणार म्हणजे काहीही करून काहीतरी करायलाच लागणार आहे. कसं काय हा प्रश्न विचारण्याची ही वेळ नाहीये, त्यासाठीच आलो ना आपण आधी. असं बोलायला लागलीये की याआधी असं काही केलेलंच नाहीये. काय जयंती, इतक्या वेळा आपण हेच तर केलंय, या वेळेला थोडी जास्त अडचणी एवढंच, पण ती सुद्धा आपण मॅनेज करूया. जयंती म्हणते माई पहिल्यांदाच एवढं मोठं स्टेज आहे, याच्या आधी होतं का कधी? छोट्याच्या स्टेजवर कार्यक्रम झालाय, आता आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये, एवढं मोठं भव्य दिवस स्टेज आहे, याच्यावर कुठं अरेंजमेंट करायला लागला? रवी म्हणते मागच्या स्टेजला कोण जायला लागले, आपण तिथे बाउन्सर ठेवूया. जयंती म्हणते तुमच्या डोक्यावरूनच बाउन्सर जायला लागलाय का? प्रश्न तोच आहे ना, एवढ्या मोठ्या स्टेजवर करायचं कसं? आणि तिथे बाउन्सर ठेवले तर विचित्र वाटणार नाही का? काय चाललंय भैरवी माई तुमचं? वेगळी रूम पाहिजे माई आपल्याला, ती कुठं शोधायची? तेवढ्यात काय बाबा ऐकतात, वेगळी रूम कशासाठी हवी आहे? एवढी मोठी ग्रीन रूम आहे, मग वेगळ्या रूमची गरज काय? आता जयंती हसते आणि विषय जरा थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते ऑफकोर्स ग्रीन रूम तर आहेच हो, पण स्टेज पासून जरा लांब आहे ना, अगदी स्टेजच्या एकदम जवळ जर रूम असती तर जरा बरं झालं असतं, एक छोटीशी. मध्येच आर्टिस्टला एक विसावा घ्यावासा वाटला, 5-10 मिनिटं थांबावंसं वाटलं तर एक छोटीशी रूम असती तर तिथे रेस्ट करता येतं अगदी 5-10 मिनिटं. हो भैरवी माई, मग तर तुम्ही काळजीच करू नका. म्हणतात टेन्शन घेऊ नका, मोठी LED स्क्रीन लावतोय ना आपण, मग त्याच्या मागे मिळेल की आडोसा? आता जयंती हसायला लागते, बघितलं का माई, मोठी स्क्रीन लावणार आहे, मिळेल की आडोसा? आता भैरवी जयंतीकडे बघायला लागलेली असते. बाबा म्हणतात चला आता बाकीची अरेंजमेंट बघूया. जयंती म्हणते हो बघूया की. ते म्हणते हो चला बघूया आपण. इकडे मात्र ऐश्वर्याचं काहीतरी वेगळंच प्लॅन चाललेलं असतं. तिने गुंडांकडे आलेली असते आणि हातामध्ये काही पेपर असतात. ते माणसं म्हणतात मॅडम कालच आम्ही थिएटरला जाऊन आलो, एंट्री एक्झिट सगळे काही पॉइंट बघितले, प्रत्येक बारकावे आम्ही चेक करून आलो, काम अगदी सोपं आहे आपल्यासाठी, अजिबात तुम्ही काळजी करू नका. ऐश्वर्याने ती माणसं थिएटरमध्ये पाठवलेले असतात, म्हणजे ताराच्या शो मध्ये काहीतरी गोंधळ घालायचा हा उद्देश असतो ऐश्वर्याचा. ऐश्वर्या म्हणते तिथपर्यंत जाण्याची गरजच नाही लागली पाहिजे, कळतंय का मी काय सांगतेय? त्याआधीच काम झालं पाहिजे आपलं. प्लॅन सी आहे, त्याआधी 2 प्लॅन आहे, ए आणि बी. ए मध्ये जर काम झालं तर चांगलंच आहे, ए फेल गेला तर बी, आणि मग आपल्याला सी कडे जायचंय, कळतंय का? ते माणसं म्हणतात मॅडम टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत की, आम्ही कशाला जाऊ देऊ तिथपर्यंत, जाऊच देणार नाही. ऐश्वर्या म्हणते व्हेरी गुड, त्या वेळेला तुम्हाला सावज दिसेल त्या क्षणाला मला फोन लावायचा. परफेक्ट काम झालं पाहिजे, डोळे झाकून विश्वास ठेवा मॅडम, काम आम्ही अगदी परफेक्टच करणार. बरं काय सांगायचं ते माणसांना सांगते आणि तिथून आता उठून गेलेली असते. इकडे आता तारा आणि आपली सावली रियाज करत असतात. तारा लगेच थकलेली असते, सावली मला काही जमत नाही बस.
सावली म्हणजे तारा मॅडम असं काय म्हणताय तुम्ही? तारा अगदी बोर झालेली असते आणि तिला अजिबात रियाज करायचा इंटरेस्टच नसतो. तारा अगदी रडवेली झालेली असते. बोलता बोलता इतकी रडायला लागते. सावली सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय ग, मला नकोय ही लपवाछपवी. मला असं वाटलं की एकदा फिल्ममध्ये घुसले की हे गाणं माझ्यापासून कायमचं लांब जाणार, पण नाही, आणि मला हे लपवाछपवीमुळे अगदी त्रास होतोय. तारा खूप रडत असते आणि सगळं काही मनातलं सावलीला सांगत असते. जी खरंच इच्छा नाहीये सावली हे करायचं आणि मला जमतच नाहीये. मी काहीही झालं तरी हे करूच शकत नाही, कारण मला खरंच इंटरेस्ट नसल्यामुळे मला ते ऍडजस्ट होत नाहीये. तारा रडत असते, स्वतःला सावरते. माझं सोड सावली, तू का करतेय सगळं? तू का सोडू देत नाहीये? तू जर सोडून दिलं तर माझ्यासाठीही चांगलं होणार आणि तुझ्यासाठी. मग तू होकार का देतेय? नाही म्हण की. तुला काय मिळतंय सावली हे सगळं करून? ना ओळख, ना प्रसिद्धी, ना पैसा, काहीही मिळत नाहीये. मग तू का करतेय? तुझ्या उसन्या आवाजावर मी मोठी झाले, एवढी लोकप्रिय झाले, एवढी पॉप्युलर झाले. तुला काय मिळालं? काहीच नाही. मग तू का करतेयस? कधीतरी नाही म्हण की. कुठेतरी थांब सावली, तू अंधारातच आहे. मी गेले पुढे आणि तू अंधारातच उभी अजून सुद्धा. सावली जरा स्वतःचा विचार कर. मॅडम, आपल्या माणसांचा कंटाळा येऊन कसं चालणार तुम्ही सांगा बरं. माझी काहीच चूक नाहीये, हेच माझ्या नशिबात होतं किंवा हेच माझं नशीब आहे असं समजायला हरकत नाहीये तारा मॅडम. सावली बिचारी नशिबाला दोष देत असते. सावली सुद्धा रडत असते, तिला सुद्धा वाईट वाटत असते हे सगळं करताना. सावली आता स्वतःला सावरते. तुम्हाला एक सांगू का तारा मॅडम, एका गोष्टीचा आनंद आहे, किमान मी गाणं गाते, त्यामुळे मला आनंद मिळतो. माझं गाणं म्हणजे विठ्ठलाची प्रार्थना, विठ्ठलाची सेवा जर करायला मिळते वारंवार तर आनंद मिळणारच ना. सावली आता ताराची समजूत काढते. तुम्ही शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल बघा. आता ऐश्वर्याचे सगळे काही प्लॅनिंग झालेले असतात आणि अगदी नॉर्मल घरामध्ये ती वावरत असते. ऐश्वर्या आता मनातल्या मनात बोलत असते. खूप मिरवत होती, आदर्श सून म्हणून सगळीकडे झेंडा मिरवत होती. आता हिचं सत्य सगळ्यांच्या समोर आलं की मग मज्जा येणार आहे. मग काय तिची बरीगत नाही, मग बघ कसले हाल होता हिचे. घरातल्यांना सुद्धा कळणार की ही सावली किती खोटारडी आणि किती खोटं बोलते. राजकुमार सावलीच्या समोर आलेला असतो. सावली ऐश्वर्याच्या समोर आलेला असतो. कसला विचार करती? आता कुणाला बरबाद करायचंय ऐश्वर्या? काय म्हटलं राजकुमार दादा? मी ऐकलं नाही रे. ऐश्वर्या, तुझ्या मनातली वाक्य आता मला ऐकायला यायला लागली, कळलं का? राजकुमार भयंकर असं चिडलेला असतो ह्या ऐश्वर्यावर. राजकुमार दादा, तुला काय वाटलं? तुझा गेम मला कळत नाहीये. माझ्यावर गेम करायला लागला म्हणून तुझा गेम केलाय मी. खेळणार आहे मी, काय हातावर हात धरून बसणार आहे? मी सुद्धा खेळणार की. सदाशिवचा आणि तुझा काय संबंध? ऐश्वर्या म्हणते अगदी थोडासा संबंध आहे. मग त्याने माझं नाव काय घेतलं, तुझं नाव काय नाही घेतलं? काय गोळी दिली एवढी की डायरेक्ट माझं नाव घेतलं? त्याला कॉलही केला नाही तरीही त्याने माझं नाव कसं घेतलं हाच प्रश्न पडलाय ग ऐश्वर्या. काय बोलला? राजकुमारने ऐश्वर्याचं नाव घ्यायला लावलं. अजून काय संबंध? मला बाकी काय देणं घेणं नाही आणि मला माहिती सुद्धा नाहीये. ऐकलंस ना तो काय म्हणत होता सदाशिव? ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने काहीच कबूल करत नाही. कुमार म्हणतो, ऐश्वर्या का माझ्या पाठीमागे हात धुवून लागलीयस? का माझी बदनामी करती? काय केलंय मी तुला? सदाशिवला कॉन्टॅक्ट कसं केलं ते मला कळलं. माझ्या मोबाईल मधून तू स्क्रीनशॉट काढला ते तर माहितीच आहे. फेल राहिलो ग मी तुझ्या या डावपेजांपासून. मी सदाशिवचा गेम करणार आहे हे तुला कसं कळलं? राजकुमार म्हणतो, आई शपथ, भिंतींना कान असतात हे उगाच म्हणत नाही. आहे भिंतींना कान आणि हे उदाहरण माझ्या समोर आहे. बरोबर चोरून ऐकलं तू माझा प्लॅन. राजकुमार आता खूप हसतो, कारण ऐश्वर्याने अगदी हद्द पार केलेली असते. ती काहीही करू शकते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. राजकुमार म्हणतो, ऐश्वर्या अगदी शेवटचं सांगतोय तुला, या घरातल्या माणसांच्या अगदी केसाला जरी धक्का लागला तर माझ्या इतका वाईट कोणीच नसणारा एकमेव वाईट माणूस म्हणजे राजकुमार तुझ्या समोर उभा राहील. राजकुमार दादा, पुन्हा एकदा आठवण करून देते, आपण एकाच ग्रुपमध्ये होतो, एक टीम होती. तू मला दगा दिलास, आठवतंय का? मला कसं वाटेल रे? त्यांचा मुलगा परत पहिल्या वळणावर चाललाय आणि फॅमिलीचा विचार कर, अमृता बहिणीचा विचार कर, येणाऱ्या बाळाचा विचार कर, सगळ्या गोष्टींचा विचार कर रे राजकुमार दादा. चांगला विचार कर आणि चांगला बघण्याचा प्रयत्न कर. चांगल्या मार्गावर येणार राजकुमार दादा. आता मुद्दाम त्याला चिडवत असते, त्याने हायपर व्हावं, त्याने चिडचिड करावी, मोठ्याने आरडाओरडा करावा, हेच हवं असतं ऐश्वर्याला. आणि राजकुमार अजून बदलला नाही हे सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं, म्हणूनच मुद्दाम त्याला चिडायला लावत असते. राजकुमार स्वतःला म्हणतो, राजकुमार शांत शांत रिलॅक्स, आणि तो स्वतःला एकदम काम डाऊन असं करत असतो. राजकुमार म्हणतो, मूर्खांच्या तोंडाला जो लागतो तो मूर्खच असतो. हा डाव तू जिंकलीस ऐश्वर्या, उघडपणे मान्य करतो आणि मी हरलो. बाबा आणि तिलोत्तमा बोलत असतात, एवढ्याच काय थिएटरला जाऊन आलो, सगळी काही तयारी अगदी जंगी आहे आणि ताराचा कार्यक्रम एक नंबर असा होणार आहे, तू बघतच राहा, जबरदस्त असा कार्यक्रम. तिलोत्तमा आता हसायला लागलेली असते. काय हो, सारंगने तुमच्यावर जबाबदारी सोपवली, अगदी उत्सुक झाला आणि जोमाने कामाला लागला हो तुम्ही. ताराच्या गाण्याचा कार्यक्रम, माझ्या सुनेचं गाणं, मग काय इंटरेस्ट येणारच ना. आता मला ही दुपटी वगैरे शिवून कंटाळा आलाय, थोडंसं बाहेर पडायचं होतं आणि सारंगने मला तो चान्स दिलाय.
तुमचं काम आता तरी थांबलंय, पण बाळ आलं की मग तुमचं काम सुरू होणार. बापरे, बाळ आल्यानंतर पुन्हा कामाला लावणार? हो, लावणार नाही, काम वाढणार आहे. आपलं काम कुठवर आलंय? अगं छोटं मोठं सगळंच काम झालंय. छोट्या मोठ्या काही डिटेल्स द्यायच्या होत्या, काही बारकावे होते, ते सगळं काही क्लिअर केलं. ऐन वेळेला काही नको ना, एकदा बघून आलो, सगळं काही सॉल्ट आउट झालंय. डोंट वरी, फायनल झालंय. अजिबात टेन्शन घेऊ नको तिलोत्तमा, सगळं काही सॉल्ट आउट होणार आहे बघ. पडदा वगैरे नका करू. गेल्या वेळेला तर पडद्याने प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे पडदा वगैरे नकोच जरा. अगं हो तिलोत्तमा, म्हणूनच पडदा नाहीच आहे. अख्खी LED उभारतोय आपण, पूर्ण तिथे LED स्क्रीन असणार आहे. डोंट वरी. सगळं काही ऐश्वर्याने बाबाचं आणि तिलोत्तमाचं बोलणं अगदी चोरून ऐकलेलं असतं नेहमीप्रमाणे. वा, इव्हेंटची तयारी चालली आहे का? अगदी जोमाने तयारी करा. इव्हेंटमध्ये काय पचका करायचा मी ठरवलाय आणि बरोबर करणार. सावली सनस्क्रीनच्या जाहिरातीसाठी लावलेला तो LED सावलीचंच भांड कसं फोडतो बघतच राहा. बाबा, आई, आता बघा ही ऐश्वर्या काय धमाका करते. ऐश्वर्या दोन्ही बाजूने चालत असते. एक तर समोर दाखवते की फार काळजी आहे, फार चांगली वागते, आणि आतमधून कपटीपणा आणि कारस्थान चालूच असतं. जगन्नाथच्या घरी ते प्रोड्युसर आलेले असतात, म्हणजे ताराचे वडील. तुमचं घर किती छान आहे जगन्नाथजी, तुम्ही एकटेच राहता का? नाही, बायको आणि मी, आम्ही दोघे राहतो. हो, अच्छा. तेवढ्यात काय, जगन्नाथजीची मुलगी असते, तिच्याकडे यांचं लक्ष जातं आणि चहा पिता पिता ते प्रोड्युसर असतात, ते फोटो बघतात. जगन्नाथजी म्हणतात, माझी लेक काही वर्षांपूर्वी गेली काही कारणांमुळे. ओ सॉरी. नशिबाने किरण नावाची अजून एक लेक माझ्या आयुष्यात आलीये. तिने माझ्या लेकीची कमी भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. किरण आहे ना, तिला कोणीच नाहीये, मग मीच तिचा आई बाबा झालोय. बाकी काही नाही हो, ती आमच्याकडे राहते, आई बाबा मानले, आम्ही तिला लेक मानलंय, एक फॅमिली झालोय. ते प्रोड्युसर असतात, ते म्हणतात, ओ आय सी, सॉरी आय कॅन रिअली अंडरस्टँड. मग असं होतं तर मग आपण माझ्या ऑफिसला भेटलो असतो तरी चाललं असतं. नाही हो, तसं काही नाही. आणि ज्यांची भेट तुमच्याशी करून द्यायची आहे ती भेट करून देण्यासाठी माझं घर सगळ्यात उत्तम, म्हणूनच मी ही जागा निवडली, आणि आपण घरी भेटलो तर एक रिलॅक्स आणि बेटर ऑप्शन आहे. जगन्नाथजीने चंद्रकांतजींना म्हणजेच तिलोत्तमाच्या मिस्टरांना बोलवलेलं असतं. यांची मीटिंग चाललेली असते, तेवढ्यात ते सुद्धा येतात. जगन्नाथजी म्हणतात, चंद्रकांतजी या ना. ओळख करून देतात, हे चंद्रकांतजी आणि हे आपल्या ताराच्या फिल्मचे प्रोड्युसर. ओ आय सी. चंद्रकांत मेहेंदळे ते प्रोड्युसर असतात, ते म्हणतात, ऑफकोर्स यांना कोण ओळखत नाही, नाव किती आहे यांचं, यांना सगळेच ओळखतात. इंडस्ट्रीचे मालक. बाबा म्हणतात, हो अगदी बरोबर ओळखलं. बसलेले असतात निवांत, त्यांची अशी मीटिंग चाललेली असते. जगन्नाथजी म्हणतात, खरं तर ही तुमच्या दोघांची पहिलीच भेट आहे, आणि ही पहिलीच भेट तुमच्यासाठी अगदी खास ठरणार आहे. हे ताराचे वडील. आता मात्र चंद्रकांतजींना म्हणजे आपल्या बाबांना धक्काच बसतो की हे ताराचे वडील. ओ अहो, पण हे कसं शक्य आहे? भैरवीजींनी तुमच्याबद्दल काही सांगितलेलंच नाहीये. जगन्नाथजी म्हणतात, चंद्रकांतजी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे ती, सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. सांगण्यापेक्षा हेच तुम्हाला सविस्तर सांगू शकतात. सावलीचे जे बाबा असतात ते चंद्रकांतजींना सगळी काही स्टोरी सांगायला लागतात, अगदी पहिल्यापासनं शेवटपर्यंत, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जे काय घडलं ते सगळं काही डिटेलमध्ये सांगत असतात. चंद्रकांतजी म्हणतात, तुमची स्टोरी ऐकायला खरंच आवडेल, मला अगदी डिटेलमध्ये सांगितली तरी चालेल. हो नक्कीच सांगणार मी. इकडे आता सावली, भैरवी, तारा, जयंती सगळेच असतात, आणि सगळ्यांसाठी चहा पाणी केलेलं असतं आपल्या सावलीने. जयंती फार थकून आलेली असते. काय सांगू सावळे, एवढं दमायला झालं होतं ना, बरं झालं बाई चहा आणला तू. काय कामं केले सावली, तुला माहितीये का? आज थोडक्यात वाचलो. का? अगं तुमचे बाबा पण आले होते. तारा, बाबा कशाला आले होते आणि बाबा काय करत होते? अगं सगळं काही मॅनेजमेंट तेच बघताय ना, आणि सावलीसाठी रूम कुठे बघायची किंवा रूम कुठे बनवायची हे आम्ही बोलत होतो. अगं अगदी दत्तासारखे उभं राहिले की ते. टेन्शन आलं गो बाई, आता काय करू आणि काय नाही, इतकी घाबरलेली असते. तारा म्हणते, थोडक्यात वाचलो. हो थोडक्यातच वाचलोय. आता कशासाठी आले मला हेच कळत नाहीये. आता सावली म्हणते, अगं तुमची कंपनी स्पॉन्सर करतीये सगळं काही आहे ते तुमच्या कंपनीचंच मॅनेजमेंट, सगळा खर्च तुमच्या कंपनीचा आहे सावळे. सावली म्हणते, हो. भैरवी म्हणते, आज जोड काही थोडंफार जरी ऐकलं असतं तर खेळ खल्लास होता एकदम. जयंती म्हणते, मी सांगते की सावळी, बाबा नेमकी काय आले डिटेलमध्ये सांगते. सारंग सरांनी सगळी काही जबाबदारी या शोची बाबांवर दिली, म्हणजे तुझ्या सासऱ्यांवर. तुझे सासरे सगळं काही स्वतःहून बघताय, बारीक निरीक गोष्टी ते स्वतःच करताय. तारा म्हणते, बाबांनी स्वतःहून लक्ष घातलंय. हो सगळं काही तेच बघताय, अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबा जरी असले तरी मी आहे की सगळं मॅनेज करायला, काहीही असू दे. जयंती प्रत्येक गोष्टीतून काहीतरी मार्ग काढते, म्हणजे काढतेच. डोंट वरी. जयंती, तोपर्यंत काही बी गडबड होणार नाही, रिलॅक्स. तारा खूप घाबरलेली असते की बाबा आहे म्हटल्यावर कसं सगळं करायचं. जयंती म्हणते, मी आहे ना मॅनेज. रवी म्हणते, जयंती मला ना तू असली की मग जास्ती टेन्शन येतं.
तू काय तो पचका करणार आणि भांड फुटणार, मग काय झाला सगळा पचका. काय माई बोलताय तुम्ही. भैरवी म्हणते उलट मला सगळे चांगले संकेत वाटताय, चांगलीच गोष्ट आहे की. भैरवी म्हणते म्हणजे अहो बघा की जगन्नाथजींमुळे ताराचं जे पिक्चरचं मुहूर्त होता त्याची तारीख चेंज केली. भैरवी म्हणते जगन्नाथजीमुळे ताराचं शूट पुढे गेलंय का. हो, मला माहितीच नव्हतं सावली हे. हो, मीच रिक्वेस्ट केली होती जगन्नाथजीला. आता मात्र भैरवीला टेन्शन येतं. आधी सांगायचं ना, आता काय सांगते सावली तू. सावली म्हणते तुमचं आणि त्यांचं पटत नाही ना, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलंच नाही. मला राग आला असताना भैरवी माई, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही, तुमच्यापासून ही गोष्ट लपवली. जगन्नाथजीने सगळं काही केलंय म्हणजे फोन लावून त्यांचे आभार तर मानायला हवेत ना. एहसान फरामोश म्हणतात ना सावळे, त्याचं हे उदाहरण. मी एवढी रात्रंदिवस झटतीये, रात्रंदिवस कामं करतीये, माझे कधी आभार मानले नाही. आणि भैरवी लगेच काय भैरवीजी जगन्नाथजीचे आभार मानायला लागला. वा वा वा, काय न्याय देवा तुझ्याकडे. ती इतकी बडबड करत असते की अगदी भैरवीचं डोकं दुखायला लागलेलं असतं. भैरवी म्हणते जयंती तुला कोऱ्या कोऱ्या नोटा मोजते ना मी, त्यालाच आभार प्रदर्शन समज आणि ते खिशात ठेव, कळतंय का. आणि सावली अगदी शांत असतात. त्यांचा जो काही तमाशा चालला फक्त बघत असतात, कारण त्यांचं डोकं आधीच जाम झालेलं असतं. आता ऐश्वर्या एक सावली सारंग मेहेंदळेच्या नावाने व्हिडिओ तयार करत असते. तुम्हाला सगळ्यांना एक सत्य सांगणार आहे, म्हणजे मी एक कबुली देणार आहे. तारा मॅडम मोठ्या गायिका आहेत, त्यांचा आवाज तुम्हाला सगळ्यांना आवडतो. आता सावलीच्या आवाजात किंवा सावलीसारखं दबकत दबकत बोलत असते ऐश्वर्या आणि फेक असा व्हिडिओ बनवत असते. सावलीच बोलती असं दाखवायचं असतं ऐश्वर्याला त्या व्हिडिओमध्ये. त्या आवाजाला इतकी दाद दिली, इतकं भरभरून कौतुक केलं. तो आवाज मुळात तारा मॅडमचा नाहीच आहे, तो आवाज माझा आहे. म्हणजे ऐश्वर्याला थोडक्यात असं दाखवायचं असतं की ताराचा आवाज नाहीये, तो माझा आवाज आहे. हे सावलीने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आणि स्वतःच तिने व्हिडिओ बनवलाय ताराच्या विरोधात. आजपर्यंत तारा मॅडमला इतकी ओळख मिळाली, इतकी दाद मिळत राहिली, भरभरून कौतुक मिळालं, ते सगळं काही माझ्या आवाजामुळे मिळालं. तारा मॅडमचा आवाजच नाहीये, मुळात त्यांना गाताच येत नाही. बरं, आता असं म्हणते की तारा मॅडमला गाताच येत नाही आणि मोठ्याने अशी हसायला लागलेली असते, जोरात हसायला लागलेली असती. वा 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 वा, आणि स्वतःच कौतुक करत असते. ऐश्वर्याच्या डोक्यात काहीतरी जबरदस्त असा प्लॅन शिजत असतो आणि तू आता ती सक्सेस करणार यात काही शंकाच नाही. ऐश्वर्याने ठरवलंय म्हटल्यावरती ते करणार, आपल्याला माहितीच आहे. आता बरोबर कार्यक्रमामध्ये काहीतरी तमाशा करायचा, ताराचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं आणि सावली कशी खोटारडी आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं. एवढंच काय ताराचं ऐश्वर्याचं टार्गेट असतं आणि ती त्या कार्यक्रमात पूर्ण करणार असते. बघूया मित्रांनो, ऐश्वर्याचं टार्गेट पूर्ण होणार का, सावलीचं आणि ताराचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.